तो वाटेल तसा प्रयत्न करतात. फोटो कुशल अकुशल निकाला ना. पण जे धन जमा करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो त्याला भगवंतानी सर्वश्रेष्ठ धन म्हटलेलं नाही, की ज्याला आपण धन म्हणतो. पैसा, चांदी, सोनं, शेती, बाडी, गाड्या, घोड्या, महाल, माड्या किंवा संतती, याला आपण धन समजतो. याला बुद्धांनी धन म्हटलेलं नाही. हे सर्वश्रेष्ठ धन नाही. याच्यापेक्षा सर्वच तऱ्हेचं सुख, लौकिक, लोकोत्तर आणि सर्वश्रेष्ठ निर्वाणाचं सुख मिळवण्यासाठी भगवान बुद्धांनी या धनापेक्षा वेगळं धन सांगितले. ते कोणते धन आहेत? ते 7 धन सांगितले. 7. पहिलं धन आहे श्रद्धा. श्रद्धा एक धन आहे, धन. दुसरं धन आहे शील. शील म्हणजे सदाचार. तिसरं धन आहे लज्जा. लज्जा म्हणजे लाज. चौथं धन आहे पाप विरुद्धा. पाप म्हणजे वाईट काम, अकुशल कर्म. त्यानंतर धन आहे स्तुत्य. स्तुत्य म्हणजे आपण सद्धम्माचं श्रवण करणं आणि श्रवण केलेल्या सद्धम्माची स्मृती जागृत करणं, आठवण करणं. 6वं धन आहे त्याग आणि 7वं धन आहे प्रज्ञा. अशा प्रकारचे 7 धन भगवान बुद्धांनी सांगितले की सर्वश्रेष्ठ धन आहे. हे 7 धन ज्याच्याकडे आहे त्याच्यासारखा सुखी माणूस जगात कोणीच नाही. हे लोकी नाही, न परलोकी नाही, न कुठेही नाही. मग आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण हे धन आपण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिलं धन कोणतं आहे? श्रद्धा. श्रद्धेला भगवंतांनी धनही म्हटलेलं आहे. श्रद्धेला भगवंतांनी बलय म्हटलेलं आहे. बलय म्हटलेलं आहे. आणि श्रद्धा एक इंद्रिय सुद्धा आहे. इतकं माणसाच्या जीवनात श्रद्धेला महत्व आहे. श्रद्धा हे बल आहे. श्रद्धा हे इंद्रिय आहे. श्रद्धा हे धन आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसामध्ये हे श्रद्धा रूपी बल, श्रद्धा रूपी इंद्रिय, श्रद्धा रूपी धन असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल या श्रद्धेला बल कसा? श्रद्धेला बल का म्हणतात? बल म्हणजे ताकद, ऐक ना. जसं या ठिकाणी एखाद्या माणसामध्ये कायिक बल नाही, त्याच्या शरीरामध्ये बल नाही, अशक्त झालेला आहे, खूप म्हातारा इथं, आणि तो काही धम्मदेशना ऐकण्यासाठी बसत नाही. कंबर दुखली म्हणते, पाय दुखायला म्हणते, झोप यायली म्हणते, ऐक ना. पण जो धडधाकट आहे, बलवान आहे, भौतिक शक्ती त्याच्यामध्ये पुष्कळ आहे, पण त्याच्यामध्ये श्रद्धा नाही. आणि त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल तर किती तो भौतिकदृष्ट्या बलवान असला तो धम्मदेशना ऐकण्यासाठी बसत नाही, का तो दुर्बल आहे ना. आणि म्हणून श्रद्धेला बल म्हटलंय, बल. आता तुम्हाला धम्मदेशना ऐकायची आहे तर तुमच्यामध्ये बल पाहिजेत, श्रद्धा रूपी बल तुमच्यामध्ये पाहिजेत. आता ही श्रद्धा आपण म्हणतो, पण ही श्रद्धा कोणाप्रती असली पाहिजे? कालच्या धम्मदेशी मी सांगितलेलं आहे, भगवान बुद्ध म्हणतात की ज्याच्यावर श्रद्धा माणसाने ठेवावी किंवा ज्याला शरण जावं असे जगामध्ये 3च श्रद्धास्थानं आणि शरणस्थान आहेत. हे भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलंय. ते म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ. हे 3च माणसाचे श्रद्धास्थान आहेत. हे 3च माणसाचे शरणस्थान आहेत. हे 3च माणसाची पूजास्थानं आहेत. जेव्हा सिद्धार्थ गौतम त्या पिंपळाच्या वृक्षाखाली सत्याची अनुभूती घेण्यासाठी, दुःख काय, माणसाचं दुःख काय होते, हे दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध काय, दुःखमुक्तीचा मार्ग काय, याचं संपूर्ण हे सत्य, हे दुःख जाणून घेण्यासाठी ध्यान, मनन, चिंतन करत होते, तेव्हा अनेक प्रकारचं दुष्ट माराचं सैन्य, जसं कामभोग आहे, कामवासना आहे, अनेक अशा प्रकारचे दुष्ट माराचं सैन्य
त्यांना आपल्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी त्यांच्यावर वार करत होतं. त्यांच्या मनात कधी राग, कधी द्वेष, कधी लोभ, कधी मोह, कधी काम वासना, कधी अनेक 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 अशा प्रकारचे घ्यायचे ते. तेव्हा सिद्धार्थ गौतमाने काय सांगितलं? त्या दुष्ट मार सैन्याला काय सांगितलंय? हे दुष्ट मार सैन्यांनो, मी तुम्हाला जाणलं, तुम्ही दुष्ट मार सैन्य, तुम्ही मला माझ्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही, कारण माझ्यामध्ये श्रद्धेचं बल आहे. माझ्यामध्ये श्रद्धेचं बल आहे आणि तुम्ही मला माझ्या ध्येयापासून विचलित करू शकणार नाही. जर तुम्ही मला मनुष्यरूपी समजलं तर, मनुष्य रूपी देह माझा समजून जर तुम्ही माझ्यावर वार करत असाल तर तुमची अवस्था कशी होईल? जसा एखादा कुत्रा असतो आणि तो कुत्रा सुकलेलं हाडूक, माहिती आहे ना, सुकलेलं, त्याला त्याच्यावर मांस नाही, रक्त नाही, काही नाही, तर ते हाडूक जसं चावतो आणि चावल्यानंतर त्या हाडकाच्या जे शिरका होतात ते त्याच्याच जिभेला, तोंडाला बुडतात आणि त्याच्या तोंडातून रक्त निघतात आणि त्याला वाटते हाडकाचंच रक्त काय की, आणि म्हणून ते चाकत जाते, सारं त्याचं तोंड सडून जाते. तसंच तुम्ही मला मनुष्य देह म्हणून समजून माझ्यावर जर तुम्ही वार केला तर तुमची दशा त्या कुत्र्यासारखी होणार. म्हणजे श्रद्धा हे बल आहे, बल. मग ही श्रद्धा ठेवायची कोणावर? बुद्ध, धम्म आणि संघावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. मग या श्रद्धेने काय होते? जसं श्रद्धेला बुद्धांनी बल म्हटलं, इंद्रिय म्हटलं, धन म्हटलं, तसेच श्रद्धेला पुण्य धर्म सुद्धा म्हटलंय. एकदा नागसेन भंतीनी मिलिंद राजाला पुण्य धर्म म्हणून उपदेश केला होता. तेव्हा मिलिंद राजा म्हणतो की भंतीजी, पुण्य धर्म काय आहे? तेव्हा पुण्य धर्म मिलिंदाला नागसेनांनी 5 सांगितले. एक श्रद्धा, एक पुण्य धर्म आहे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 पुण्य धर्म आहे. मग तुम्हाला पुण्य संपादन करायचं असेल तर तुमच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. इतकं मोठं माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धेला महत्व आहे. श्रद्धा हे पुण्य धर्म आहे, श्रद्धा हे बल आहे, श्रद्धा हे इंद्रिय आहे आणि श्रद्धा हे धन आहे. आणि म्हणून आपण सदैव भगवान बुद्ध त्यांनी दिलेला उपदेश म्हणजे धम्म, आणि तो उपदेश त्यांनी जगाला दिला, अशा प्रकारच्या संघावर आपण सदैव श्रद्धा ठेवली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये बुद्धाची श्रद्धा आहे, आम्ही विहारात जातो, बुद्ध रूपापुढे अगरबत्त्या लावतो, मोमबत्त्या लावतो, फुलं वाहतो, पंचांग प्रणामय करतो, असं तुम्ही म्हणाल. आता बुद्धावर श्रद्धा ठेवायची म्हणजे काय? की बुद्धावर श्रद्धा ठेवणं म्हणजे बुद्धाचे जे गुण असतात त्या बुद्धाच्या गुणाचं स्मरण करणे. जे बुद्धाचे गुण आहेत, ते बुद्धाचे गुण आहेत, त्या बुद्धाच्या गुणावर स्मरण करणं. इतिपिसो भगवा अरंग समासं बुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाते. हे बुद्धाचे गुण आहेत आणि हे गुण आपण चांगल्या तऱ्हेने समजून घेऊन त्याचा अर्थ जाणून त्याचं नेहमी आपण स्मरण केले पाहिजे. इतिपिसो भगवा, असे ते भगवान. लक्षात, इतिपी म्हणजे असे, सो म्हणजे ते, भगवा म्हणजे भगवान, असे ते भगवान. आता भगवान हा शब्द तुमच्या कानात पडता क्षणीच तुम्हाला अनेक भगवानाचं सुद्धा स्मरण होते. अनेक भगवान जगामध्ये, अनेक भगवान झाले की हे भगवान ते भगवान ते भगवान असंच तुम्हाला भास होईल. तशातलाच प्रकार हा बुद्ध भगवान आहे की काय? तशातला तो भगवान नाही. भगवान या शब्दाचा अर्थ काय होते? भग म्हणजे भग्न, वाढ म्हणजे तृष्णा. ज्यांनी कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा भग्न केली, ज्याच्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा भग्न झाल्या त्याला भगवान म्हणतात. लक्षात, बुद्धापुढे भगवान हा छेद लावतात तर त्या भगवानाचा अर्थ काय? ते भगवान कोणता? ते देव, परमात्मा, ईश्वर याच्यात नाही तर तो भगवान. भगवान, वाण म्हणजे तृष्णा, भग म्हणजे भग्न, नष्ट. ज्यांच्या सर्व कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट झाल्या त्याला भगवान म्हणतात. लक्षात. आणि मग आता हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा ज्याच्या नष्ट झाल्या त्याला भगवान म्हणतात. मग हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट होण्याचा मार्ग कोणता?
ही कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट होण्याचा मार्ग कोणता, त्या मार्गाला भगवान म्हणतात, त्या मार्गाला बुद्ध म्हणतात. ऐक ना, की जर तुम्ही त्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट करण्याचा मार्ग तुम्ही जाणून घेतला, तो मार्ग समजून घेतला आणि तो मार्ग तुम्ही अंगीकारला, तर तुमच्यामध्ये सुद्धा त्या बुद्धान स्मृती केल्यामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा धम्म रूपी बुद्ध जागृत होतो. मग हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट करण्याचा मार्ग कोणता, तो दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही, त्यालाच म्हणतात अष्टांगिक मार्ग. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णेला नष्ट करण्याचा मार्ग कोणता, त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात, त्यालाच मध्यम मार्ग म्हणतात. आणि या अष्टांगिक मार्गाला, मध्यम मार्गालाच बुद्ध म्हणतात. की जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी क्रमाक्रमाने 37 बोधी पाक्ष धर्म पूर्ण केले, जो बोधिसत्व 37 बोधी पाक्ष धर्म पूर्ण करतो, त्याची त्याला अनुभूती होते, तेव्हा तो बोधिसत्व बुद्ध बनतो. तर मग बुद्ध म्हणजे काय, तर 37 बोधी पाक्ष धर्म. आता बुद्धावर तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे, धम्मावर श्रद्धा ठेवायची आहे, संघावर श्रद्धा ठेवायची आहे, तर मग ती कोणावर ठेवावं लागेल, या 37 बोधी पाक्ष धर्मावर. का 37 बोधी पाक्ष धर्मालाच बुद्ध म्हणतात. जो बोधिसत्व 37 बोधिपाक्ष धर्माला जाणून घेतो, समजून घेतो, त्याचं ध्यान मनन चिंतन करतो, त्याची अनुभूती होते त्याला, तेव्हा तो बोधिसत्व बुद्ध होतो. बुद्ध म्हणजेच मग वर्तमान काळातील 37 बोधिपाक्ष धर्म. या वर्तमान काळाचे 37 बोधिपाक्ष धर्म आहेत, त्यालाच बुद्ध म्हणतात, वर्तमान काळातला बुद्ध. लक्षात. तर ते 37 बोधिपाक्ष धर्म कोणते, का तुम्हाला बुद्धावर श्रद्धा ठेवायची आहे की नाही, तुम्ही बुद्धां शरणं गच्छामि म्हणता की नाही, मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धाचं अनुसरण करतो, मी बुद्धाचा आधार घेतो, हा बुद्धां शरणं गच्छामीचा अर्थ होतो. मी बुद्धाला शरण जातो हा जरा शाब्दिक अर्थ. मी बुद्धाचं अनुसरण करतो म्हणजे ज्या मार्गाने बुद्ध गेले त्याच मार्गाने मी सुद्धा वाटचाल करतो, मी बुद्धाचा आधार घेतो, हा त्याचा अर्थ होतो. मग तुम्हाला बुद्ध समजला पाहिजे की नाही. बुद्ध म्हणजे दिसतं काही नसून बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्ष धर्म. या 37 बोधिपाक्ष धर्माचं जेव्हा बोधिसत्व आचरण करतो, ध्यान करतो, मनन चिंतन करून त्याची अनुभूती होते, तेव्हा तो बोधिसत्व बुद्ध बनतो. मग हे 37 बोधिपाक्ष धर्म कोणते, तुम्हाला समजायला पाहिजे की बुद्ध म्हणजे का. आता तुम्ही बुद्धां शरणं गच्छामि म्हणता, अन्य मताचा तुमचा मित्र किंवा अन्य मताची तुमची मैत्रीण तुम्हाला म्हणेल आम्ही आमच्या दैवताला शरण जातो, जसे तुम्ही बुद्धाला शरण जाता, तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बुद्ध म्हणजे काय. बुद्ध म्हणजे ईश्वर नाही, परमात्मा नाही, देव नाही, कोणत्याही प्रकारचं काय नाही. बुद्ध म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. बुद्ध म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग. बुद्ध म्हणजे निर्वाण सुखाचा मार्ग. बुद्ध म्हणजे अनंत पद प्राप्त करण्याचा मार्ग. आणि तो मार्ग कोणता आहे, तर हा 37 बोधिपाक्ष धर्म आहे. आता 37 बोधिपाक्ष धर्म तुमच्या कानावर पडतात, तुम्हाला असं त्याची भीती वाटेल, कोणत्याच 37 बोधिपाक्ष धर्म, ते फार सोपे आहेत, हे सारं तुम्हाला माहित आहे. बौद्ध धर्माचं गूढ असं तत्वज्ञान माहीत नाही असा मूर्खातला मूर्खही माणूस जगात नाही. म्हणजे गूढ तत्वज्ञान साधुसुद्धा नाही, अंतिम तत्वज्ञान प्रत्येक माणसाला माहित आहे, अंगठा बहादर माणसाला सुद्धा माहित आहे, पण त्यांना हे माहित नाही की हे बुद्धानं सांगितलं. तर अशा या 37 बोधिपाक्ष धर्माचे संक्षिप्त रूप तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये 4 स्मृती प्रस्थान, 4 त्याच्यानंतर 4 सम्यक प्रधान, त्याच्यानंतर 4 वृद्धिपाद, त्याच्यानंतर 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधांग आणि शेवटचा आहे अष्टांगिक मार्ग. जसं तुम्ही दूध आहे की दूध तपवल्यानंतर त्याची साय होते, ती मग त्याला विरंजन केल्यानंतर तर दाही होते, त्याला घुसवल्यानंतर मग त्याचं लोणी होते, आणि ते तापल्यानंतर काय होते, त्याचं तूप होते. तुपाच्या नंतर काय आहे का शेवटी. तसंच आहे 4 स्मृती प्रस्थानाची, 4 सम्यक प्रधानाची, 4 वृद्धिपादाची, 5 इंद्रियाची, 5 बलाची, 7 बोधांगाची भावना केल्यानंतर शेवटी मग अष्टांगिक मार्ग होतो. आणि त्या अष्टांगिक मार्गाचं पालन केलं, त्याचं ध्यान केलं, मनन केलं, त्याची अनुभूती झाली की तेव्हा तो बोधिसत्व बुद्ध बनतो. ऐक ना. आता हे 4 स्मृती प्रस्थान काय,
आपण तुम्हाला काय करता, तुम्हाला बुद्धाचं मनन चिंतन करायचंय की नाही, बुद्धाचं ध्यान, बुद्धाचं मनन चिंतन तुम्हाला करायचंय की नाही. आपण म्हणतो आपण बुद्धाला तुम्हाला शरण द्यायचं आहे की नाही. तर ते बुद्ध म्हणजे हे 37 बोधिपाक्षे धर्म आहेत. या 37 बोधिपाक्षे धर्माला समजून घेऊन त्याप्रमाणे जर माणसाने आचरण केलं, मनन केलं, चिंतन केलं तर मनुष्याच्या कामतृष्णेचा नाश होतो, मनुष्याच्या भवतृष्णेचा नाश होतो, मनुष्याच्या विभवतृष्णेचा नाश होतो आणि तेव्हा तो सतोमग भगवान बनतो. ऐक ना, म्हणजे भगवान या शब्दाचाच अर्थ काय की ज्याच्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा भग्न झाल्यात, नष्ट झाल्यात त्याला भगवान बनतात. मग हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट करण्याचा मार्ग कोणता, तर तो मार्ग आहे मग हे 37 बोधिपाक्षे धर्म. त्याच्या 4 स्मृती प्रस्थान. आता पहिल्या स्मृती प्रस्थानाची थोडक्यात तुम्हाला कल्पना येत होतो. त्याला कायेन स्मृती म्हणतात. कायेन स्मृती. आपली काया म्हणजे आपलं शरीर, हे 4 भूतांनी बनते, 4 धातून पृथ्वी आप ते वार्य. त्याला आपण याला रूप म्हणतो, याला काया म्हणतो की ते जे 4 धातून बनते, पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी हे एकत्र आले की तिथं हे रूप बनते. ज्याला आपण काया म्हणतो, आपण शरीर म्हणतो. तर याचं स्मरण करणे, ज्याला आपण मी म्हणतो ना, हे माझं, हे माझे केस आहेत, हे माझे नाक आहे, हे माझं तोंड आहे, हे माझे कान आहेत, हे माझं आहे, ते माझं आहे, असं म्हणतो की नाही आपण, ज्याला माझं 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 म्हणतो. पण ते कसं आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. ते कसं आहे, ते हे केस कसे आहेत, याचा रंग कसा आहे, याचा आकार कसा आहे, हे पारदर्शक आहेत का, अपारदर्शक आहेत का, ते शुभ आहेत का, अशुभ आहेत का, ते नित्य आहेत का, अनित्य आहेत का, याचा आपण कधी विचार केला का. आणि त्याचा विचार न केल्यामुळं या केसाबद्दलही आसक्ती उत्पन्न होते. या केसाबद्दल आसक्ती उत्पन्न होते. हे ऐक नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, जेवढा विषारी सापाच्या नागणीच्या शेपटीच्या फटक्याला भीत नाही, तेवढं मी बाईच्या वेणीच्या फटक्याला घेतो. वेणीचा फटका काय सुद्धा साधा सुद्धा नाही, ते जन्मांत दूध टाकते. एक जन्म नाही, जन्मांत, की जोपर्यंत त्याचं सत्य स्वरूप समजून त्याची आसक्ती नष्ट होत नाही तोपर्यंत. तुम्हाला साधंच दिसते, ऐक नाही, दिसते की नाही साधं काय. हे जे रूप आहे, या रूपाचा अंतरंग जर समजून घेतलं नाही तर मूर्ख माणूस त्याच्याकडे आसक्त होतो आणि त्या कामवासनेनं पेटतो. मग कामवासना काय, कामवासना अग्नी आहे. अग्नी तेवढा अग्नी जगात कोणताच नाही. आकाशात एकदाच मे महिन्यात 1000 सूर्य उगवले तर त्याचाही अग्नी कामवासनेच्या अग्नीपुढे अल्पसा आहे. म्हणजे कामवासना अग्नी काय की त्याच्यात आपण एका क्षणाला आपण पडतो ना. डोळ्यानं रूपाला पाहिलं, त्या रूपाबद्दल आसक्ती डोळ्यात झाली, कामाग्नी डोळ्यात पेटला. डोळे पेटतात मग कामाग्नीनं. बुद्ध म्हणतात, नक्की काम समो अग्गी वदंती बुद्धा. बुद्ध म्हणतात काम वासनेसारखा अग्नीच जगात कोणता नाही. मग सांगा कसं होत असेल. आपण एखाद्या पोराने सजवलेल्या पोरीच्या रूपाकडे पाहिलं तर त्या रूपाबद्दल त्याच्या डोळ्यात अग्नी उत्पन्न होते, कामवासना, आणि मग त्याचे डोळे पेटतात. त्याचे डोळे पेटतात. खेड्याच्या भाषेत त्याला म्हणतात, तुझ्या डोळ्यात काय आंबील आली का म्हणतात. आणखी भाषेत धुंदी आली का म्हणतात, धुंदी. ऐक नाही. तर ते धुंदी अग्नी म्हणजेच कामाग्नी होते. एकच जन्म नाही, जन्मांत त्याला ते कामाग्नी उत्पन्न होते. त्याला या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात त्याला भटकायला होते, की जोपर्यंत त्या रूपाबद्दलची कामाग्नी, रूपाबद्दलची कामवासना नष्ट होत नाही तोपर्यंत. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, काय म्हणतात, चक्को न सवरो साधू साधू. तुम्ही तुमच्या डोळ्यावर संयम ठेवा, की ते सुंदर रूप तुमच्या पुढे आलं तर त्याच्यामध्ये आसक्त होऊ नका. याचा अर्थ हा नव्हे की त्या रूपाला पाहू नका. ऐक नाही. काही ठिकाणी असं म्हणतात, डोळ्याने रूप पाहिलं की डोळ्याने पाप होते, मग डोळे फोडून टाका. हे अज्ञान आहे. एका पोरानं एका पोरीचं रूप पाहिलं, ऐक नाही, मग त्याने डोळे लावले, त्याला ते दिसत नाही का, दिसते की नाही. आता समजा तुम्ही हे आपलं
चैत्य पाहिलं, स्मारक पाहिलं. आता मग तुम्ही घरी गेले आणि डोळे लावले आणि डोळे लावून त्या स्मारकाचं स्मरण केलं. तुम्हाला दिसत नाही का डोळे लावून? दिसते की नाही? तसंच आहे. आणि म्हणून आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, सुखी बनायचं असेल तर आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे. ते कोणाबद्दल? बुद्धाबद्दल. आता बुद्धाबद्दल श्रद्धा म्हणजे या 37 बोधिपाक्ष धर्मासोबत. बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्ष धर्म. बुद्धाने जगाला जे शिकवलं त्याला धम्म म्हणतात आणि बुद्धाने जगाला शिकवलेले त्याला धम्म म्हणतात, विनय म्हणतात. आणि जे सत्पुरुष या धम्म आणि विनयाप्रमाणे वागतात, आचरण करतात, वागून आचरण करून 4 मार्ग आणि 4 फलाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. आणि म्हणून तुम्हाला दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला जो काय पाहिजे? श्रद्धेचं बल पाहिजेत, श्रद्धेचे इंद्रिय पाहिजेत, श्रद्धेचं धन पाहिजेत. आणि म्हणून सदैव तुम्ही बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांचं, या 3 रत्नांच्या गुणाचं सारखं तुम्ही स्मरण केले पाहिजे. त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. का श्रद्धा हे बल आहे, श्रद्धा हे धन आहे, श्रद्धा हे पुण्य धर्म आहे, श्रद्धा एक इंद्रिय आहे. आणि म्हणून सदैव आपण बुद्ध, धम्म, संघ याच्या प्रती श्रद्धा पाहिजे. आता श्रद्धेचं महत्व काय? आणखी श्रद्धेने काय होते? जेव्हा त्या मिलिंद राजाने नागसेनाला प्रश्न विचारला 5 पुण्य धर्म कोणते, तेव्हा नागसेने सांगितलं श्रद्धा एक पुण्य धर्म आहे. मग मिलिंद राजा म्हणतो की श्रद्धेचे लक्षण काय? त्या श्रद्धेचे लक्षण 2 सांगितले की श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते आणि श्रद्धेने माणसाचं मन प्रसन्न होते. श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते आणि श्रद्धेनेच माणसाचं मन प्रसन्न होते. आता श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते. आता समजा तुमचं श्रद्धास्थान बाबासाहेब आहे. तुमचं श्रद्धास्थान काय? बाबासाहेब आहे. मग तुमची महत्वाकांक्षा कशी वाढेल? बाबासाहेब तुमचं श्रद्धास्थान आहे, मग तुमची महत्वाकांक्षा कशी वाढेल? तर मी बाबासाहेबासारखं झालो पाहिजे, आहे की नाही? आता ज्याचे श्रद्धास्थान आहे ते तसंच बाह्यदृष्ट्या वागण्याचा प्रयत्न करतात की नाही? आता समजा शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजावर ज्याचे खूपच श्रद्धा आहे ते शिवाजी महाराजासारखी दाढी वाढवण्याचा प्रयत्न करते की नाही? का? तशी ज्याची जशी श्रद्धास्थान आहे तसाच तो बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तशी महत्वाकांक्षा त्याच्या वाढते. म्हणून माणसाचं श्रद्धास्थाने सम्यक पाहिजे. तुम्हाला सम्यक पाहिजे. सम्यक. समजा एक नग्न साधू आहे, भोंगरा साधू, नग्नच, दाड्यान फिड्यान भोंगरान आंघोळ करत नाही, काहीच नाही. आणि एका पॅन्ट, कोट, टाय, बूट घालत असलेल्या मुलाची त्याच्यावर श्रद्धा बसली, आले की नाही? त्याच्या सहवासात राहायला, पूजा करू लागला, नमस्कार, त्याच्यावर श्रद्धा बसली. आता श्रद्धा बसल्या त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा होते, मी माझ्या गुरुसारखा झालो पाहिजे, आलं लक्षात? मग माझ्या गुरुसारखा झालो पाहिजे ही श्रद्धा त्याच्यामध्ये, महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. कारण त्याची श्रद्धा त्याच्यावर आहे, त्या लग्न साधूवर. मग श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते. जसे माणसाचं श्रद्धास्थान तशी माणसाची महत्वाकांक्षा वाढते. मग याची महत्वाकांक्षा कशी वाढेल? मी माझ्या श्रद्धास्थानासारखा झालो पाहिजे, मी माझ्या गुरुसारखा झाला पाहिजे. मग तो पॅन्ट, कोट, टाय, बूट घातलेला पोरगा ते सर्वच काढून टाकते आणि एका दिवशी मग भोंगरा हिंडते. मग त्याच्या मायबापाला पाहिल्यानंतर त्याला आनंद वाटेल का? त्याची स्तुती होईल का? होईल का? आणि तशाच प्रकारचं एका मुलाचं की ज्या मुलाला लंगोटी आहे, साधी पॅन्ट आहे, फाटके कपडे आहेत, त्याची श्रद्धा बाबासाहेबावर बसलेली आहे, आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये कोणती महत्वाकांक्षा उत्पन्न होईल? मी बाबासाहेबासारखा झालो पाहिजे, आहे की नाही? मग बाबासाहेबांका झालं पाहिजे, त्याच्यावर महत्वाकांक्षा उत्पन्न होते. तेव्हा तो काय करतो? तो छोटा भिवा ते बाबासाहेब कसा झाला?
छोट्या भिवाला बाबासाहेब बनण्यासाठी काय काय करावं लावलं याचा तो मुलगा मग बाबासाहेबाच्या जीवन कार्याचा सूक्ष्मदृष्ट्या अभ्यास करतो, ध्यान करतो, मनन करतो आणि एका दिवशी खूप शिकल्यानंतर MA PhD DSc झाल्यानंतर मग तो बाबासाहेब कसा का मस्त प्राध्यापक होईल, डॉक्टर होईल, साहित्यिक होईल, पुढारी होईल, काय होईल. मग त्याला मनाला काय मिळते, त्याच्या मनाला समाधान मिळते. तर अशा तऱ्हेनं माणसाचं श्रद्धेचं महत्व आहे. म्हणून माणसाचे श्रद्धास्थान एक सम्यक पाहिजे आणि श्रद्धास्थान एकच आहे संसारामध्ये, बुद्ध, धम्म आणि संघ. याच्यापेक्षा कोणतेही श्रद्धास्थान नाही. आता कदाचित बाकीच्या मतांच्या लोकांना काय वाटेल, आम्ही तर अमुक अमुक आहो, आम्ही काय बौद्ध नाही, आहे की नाही, मग आम्ही बुद्धाला कसं श्रद्धास्थान मानून. त्यांना हे सांगायला पाहिजे, बुद्ध म्हणजे हे 37 बोधिपाक्षीय धर्म. बुद्ध म्हणजे ते बुद्धाचं रूप नाही, ते बुद्धाची मूर्ती नाही. 37 बोधिपाक्षीय धर्म त्याला बुद्ध म्हणतात. आणि 37 बोधिपाक्षीय धर्माची आवश्यकता नाही असा जगात एकही माणूस नाही, एकही माणूस नाहीत. ते त्याला समजलं पाहिजे. या संपूर्ण 37 बोधिपाक्षीय धर्माचा सार काय, अष्टांगिक मार्ग, 8 अंगाने युक्त मार्ग. जसा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. या अष्टांगिक मार्गाचा संक्षिप्त रूप काय, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान थोडक्यामध्ये. सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका याला शील म्हणतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याला समाधी म्हणतात. म्हणजे अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, शील, समाधी, प्रज्ञा. आणि या शील, समाधी, प्रज्ञेलाच बुद्ध म्हणतात. म्हणून तुम्हाला श्रद्धा कोणावर ठेवायची आहे, शील, समाधी, प्रज्ञावरती बुद्धावर. तुम्हाला श्रद्धा कोणावर ठेवायची आहे, शील, समाधी, प्रज्ञा हाच बुद्धाने धम्म शिकवला त्याच्यावर. आणि शील, समाधी, प्रज्ञेचा जे अंगीकार करतात त्याप्रमाणे आचरण करतात आणि तो शील, समाधी, प्रज्ञेचा मार्ग जगाला शिकवता त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. अशा तऱ्हेनं शील, समाधी, प्रज्ञा म्हणजे बुद्ध, शील, समाधी, प्रज्ञा म्हणजे धम्म, शील, समाधी, प्रज्ञा म्हणजे संघ. आणि म्हणून प्रत्येक माणसाने शील, समाधी, प्रज्ञा रूपी बुद्ध, धम्म, संघावर ते श्रद्धा ठेवली पाहिजे. मग त्याची महत्वाकांक्षा वाढते. कशी महत्वाकांक्षा वाढते, शील काय, समाधी काय, प्रज्ञा काय हे मी जाणून घेतलं पाहिजे, त्याचं मी आचरण केलं पाहिजे, त्याला मी आत्मसात केलं पाहिजे, ही त्याची महत्वाकांक्षा वाढते. आणि महत्वाकांक्षा वाढल्यानंतर मग ते शील काय, समाधी काय, प्रज्ञा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जाणून घेऊन त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आचरण करून त्याचं मनन चिंतन करून त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा माणसाला शील, समाधी, प्रज्ञेची अनुभूती होती तेव्हा तो माणूस दुःखातून मुक्त होतो, अनंत होतो, तो बुद्धही बनतो, सारथ करतो. तर अशा तऱ्हेनं माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धेला महत्व आहे. श्रद्धेने माणसाचं मन प्रसन्न होते. याचं मिलिंद राजाला नागसेनाने एक उत्तर दिलं. जसा 4 अंगाने युक्त असलेलं सैन्य, त्याला चतुरंगी सैन्य म्हणतात. त्याच्यात घोडे असतात, हाती असतात, रथ असतात, पैदल असतात. पहिलं असं सैन्य होते. असा एक राजा आपल्या 4 अंगाने युक्त असलेल्या सैन्यासह तो याला बाहेर प्रवासाला निघाला. जाता जाता एक त्याला ओढा दिसला किंवा नाला दिसला पाण्याचा आणि त्याच्यातून सैन्य ते पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर त्या राजाला तहान लागते. तर राजा म्हणतो प्रधानाला मला पाणी आणि तहान लागलं. तर ते हे 4 अंगाने युक्त असले सैन्य त्या नदीतून त्या ओढ्यातून पलीकडे गेले. मग त्याच्या गेल्यानंतर ते पाणी गढूळ झालं. त्याच्यातून हाती गेले, घोडे गेले, रथ गेले, पैदल गेले, पाणी गढूळ झालं. मग तो प्रधान म्हणतो की राजन, आताच आपलं 4 अंगाने युक्त सैन्य या पाण्यातून पलीकडे आले, पाणी गढूळ झालेलं आहे, कुठून आणून. तेव्हा ते गढूळ पाणी तो प्रधान नेतो आणि त्याच्यामध्ये तुरटीचा खडा टाकतो. तुरटीच्या खड्यामध्ये असा गुणधर्म असते की जे काही खाण आहे ते खाली बसल्या जाते. असे ते तुरटीचा खडा टाकला, ते खाण खाली बसली, शुद्ध पाणी झालं, राजा पिला आणि प्रसन्न झालं. या ठिकाणी हा दृष्टांत दिलाय. म्हणजे वाहत असलेल्या नदीचा पाण्याचा प्रवाह म्हणजे माणसाचं मन. माणसाचं मन वाहते ना, सारखं वाहत राहते, सारखं वाहत. माणूस म्हणून एकच दिसतो पण एक नसतो. क्षणात तो द्वेषी,
क्षणात तो दयाळू, क्षणात तो रागी, क्षणात तो आळशी, तेव्हा तो प्रमादी. अशा त्या माणसाच्या मनाचा प्रवाह सारखा वाहत जातो. आणि त्या प्रवाहात काय ते, जसं माणसाच्या मनाचा प्रवाह वाहत असतात, त्याच्या राग येते, द्वेष येते, लोभ येते, मोह येते, आणि मग माणसाचं मन काय होते, गढूळ होते. अशा माणसाच्या मनरूपी प्रवाहामध्ये जसा राग, द्वेष, लोभ, मोह हे मग त्याच्या साचतो, घाण येते, त्याच्यानं माणसाचं मन घाणेरडं बनते. आणि त्यावेळेला जर त्याच्यामध्ये हे श्रद्धा उत्पन्न झाली, त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली, तर ती राग, द्वेष, लोभ, मोहाची घाण नष्ट होते आणि माणसाचं मन शुद्ध होते, माणसाचं मन प्रसन्न होते. तुम्ही साधा तुमच्यामध्ये तुम्ही विहारात गेले, आता तुम्ही सांगा, आता तुम्ही बसले की नाही, आता हे धम्मदेशनं ऐकता ऐकता किती रागीचा माणूस असला तर त्याचा तात्पुरता ते राग त्याचा कमी होतो. धम्मदेशनं ऐकता ऐकता, कारण त्याच्यामध्ये त्यावेळेला बुद्धाबद्दल, धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली आहे. म्हणून इतकं श्रद्धेचं महत्व आहे. श्रद्धेने माणसाच्या महत्वाकांक्षा वाढतात आणि श्रद्धेने माणसाचं मन प्रसन्नही होते. आणि म्हणून आपण प्रत्येक माणसाने श्रद्धावान बनलं पाहिजे. पण ती अंधश्रद्धा नको, ती मिथ्या श्रद्धा नको, कोणावर ती श्रद्धा ठेवू नये. तुम्हाला उदाहरण दिलं एका नग्न महाराजाचं, पॅन्ट कोट घातलेला माणूस. आता हे उदाहरण तुम्हाला ग्रंथात दिलं असेल, पण प्रत्यक्ष याची मी अनुभूती घेतली आहे. याची अकोला जिल्ह्यामध्ये एक खेड आहे नदीच्या काठी, आणि त्यात नदीच्या काठी एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक नग्न साधू राहतो. मी दरवर्षी त्या गावाला जात होतो. तो एक उपासक आहे, खूप श्रद्धावान उपासक, आणि त्या उपासकाचा एक मुलगा आहे. त्या उपासकाचा एक मुलगा 8-9 वर्षाचा त्यावेळेला असेल. मस्त तो त्यावेळेला पॅन्ट मणीला घालून तो अभिवादन करायचा, वंदाभी भंते म्हणायचा. पण तो मुलगा त्या नदीच्या काठी असलेल्या त्या मंदिरात नेहमी जायचा. तिथं तो नग्न साधू वाचा, नग्न साधू तिथं जायचा. तिथं तो गुंगला आणि त्या साधू पत्ती त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. आणि तो मग त्यानं चक पॅन्ट फिंट फेकली आणि तो साधू नग्न राहू लागला. एका वर्षी मी तिथे गेलो त्या उपासकाच्या घरी. तो मुलगा दिसेना मला. काय म्हणलं, तुमचा मुलगा दिसत नाही? त्याला सांगायची काय ताकदच झाली नाही. मग दुसरा उपासक म्हणतो, भंतीजी त्याचा मुलगा नेहमी त्या मंदिरात जात होता. त्या मंदिरातल्या महाराजाला गाडीचा लय शोक होता. ही आपली गाडी गेली, आवाज ऐकला परतच तो याचा आणि दार उघडून तो भोंगरात बसायचा आपल्या. त्याचे शिष्य म्हणायचे, भंतीजी काहीच करत नाही, त्यांना आपोआप आपण नेऊन घालून मंदिरात ती उतरतो, त्याला गाडीत बसायचा शौक आहे. तर तो मुलगा मी स्वतः पाहिलेला पॅन्ट घालणारा, मलीला घालणारा माणूस, वंदाभी भंते म्हणणारा माणूस 3-4 वर्षामध्ये भोंगरा हिंडू लागला. हे कशाचं प्रतीक आहे? श्रद्धेचं. कोणती श्रद्धा? अंधश्रद्धा. श्रद्धेचं स्थान सम्यक पाहिजे. तुम्हाला सांगतो, सम्यक पाहिजे. आणि सम्यक स्थान असेल तर फक्त ते बुद्ध आहे, धम्म आहे, संघ आहे, बाकी कोणत्याही प्रकारचं श्रद्धा असतात नाही. इतकं माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धेला महत्व आहे. म्हणून श्रद्धा ही बल आहे, बल. श्रद्धा ही धन आहे, श्रद्धा हे पुण्यधर्म आहे, श्रद्धा एक इंद्रिय आहे. आता तुम्ही इथं बसला, आता तुमच्यामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धाच नसेल, धम्माबद्दल श्रद्धाच नसेल, तर तुम्ही ऐकायला बसता का? बसत ना. आणि समजा बसलेच तर नाविलाजानं बसता. मन बसत नाही तिथं, कसं जावं? काय भंतीची म्हणती उठून जावा? मन भटकत असते. आणि ऐकण्याचं काम मन करत असते. तुमच्या कानानं ऐकते, पण कानानं ऐकू येत नाही. जेव्हा काही चक्षु विज्ञान उत्पन्न होते तेव्हाच माणसाला ऐकू येते. आता हे शब्द मी बोलालेले शब्द तुमच्या कानावर पडतात, कानावर. आणि त्या कानावर पडल्यानंतर तुमचं चित्त जर दुसरीकडे असेल, कोणीकडे बी, तर तुम्हाला ऐकू येत नाही मी काय बोललो, काहीच ऐकत नाही, काहीच ऐकत नाही. का जेव्हा शब्दाचा स्पर्श कानाला उत्पन्न होतो तेव्हा स्तोत्र विज्ञान उत्पन्न होते. आणि स्तोत्र विज्ञान उत्पन्न झाल्यानंतर आपणाला ऐकू येते. आणि म्हणून श्रद्धेला इंद्रिय म्हटलेलं आहे. सिद्धार्थ गौतम बोधिवृक्षाखाली सत्य शोधण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी डोळे मिटून बसले होते की डोळे उघडे होते? त्यांचे डोळे लावून होते ना ध्यान करताना. तुम्ही आता ध्यान करता, डोळे लावून ध्यान करता, कोणत्याही कडे तुमचं चित्त जाऊ देत नाहीत, काही नाही. मग त्यांनी ते जे बुद्धत्व प्राप्त केलं ते कोणत्या इंद्रियाच्या साहाय्याने? ते कान, नाक, डोळे याच्या साहाय्याने केलं नाही. हे 5 इंद्रिय, श्रद्धा,
वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 इंद्रिय आहेत, हे 5 बल आहेत, ही श्रद्धा आहे, धन आहे, श्रद्धा आहे, पुण्य धर्म आहे. आणि म्हणून तुम्ही पहिला प्रथम धम्माचा एक गिरवा, धम्माचा अगिरवा ते म्हणजे श्रद्धा. पहिल्या प्रथम तुम्ही बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नाप्रती, हे 3 रत्न आहेत. 3 रत्न तुम्ही वंदना दररोज म्हणत असाल. इथे पिसो भगवान समासंबुद्धो, स्वाखातो भगवता धम्मो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. हे या बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नाच्या गुणाचं स्मरण करणारी त्रिरत्न वंदन आहे. बुद्ध हे रत्न आहे, धम्म हे रत्न आहे, संघ हे रत्न आहे. रत्न तुम्हाला आवडते की नाही? रत्न. आणि हे रत्न कसे आहे? यं किंची रतनं लोके विद्यती विविधं पोथू, रतनं बुद्ध, रतनं धम्म, रतनं संघ, समं नत्ति तस्मा सोती भवन्तु ते. संसारात यलोकी परलोकी असंख्य रत्न आहेत, पण बुद्ध, धम्म, संघाच्या तोला मोलाचं तोडीचं एकही रत्न नाही. या सत्यवचनाने सर्वांचं मांगलिक हो असं प्रत्येक दिवशी आपण त्या त्रिरत्न वंदनेमध्ये म्हणतो. याच्यासारखं रत्नच नाही कोणतं, कोणतंच रत्न नाही. मग तुम्ही म्हणाल हे बुद्ध रत्न कसं आहे? जसं तुमचं बाकीचं रत्न आहेत, बाकीचे दागिने आहेत, अलंकार आहेत, नाकात घालायचे, कानात घालायचे, गळ्यात घालायचे, कमरेला बांधायचे, हातापायात घालायचे, आहे की नाही? मग बुद्ध हे रत्न आहे ते याच्यात कसं घालता येईल अशी शंका माणसाला उत्पन्न होईल की नाही? बुद्ध हे रत्न आहे, माणसाला शोभून दिसण्यासाठी उपयोगी पडणार. मग ते बुद्ध रत्न घालायचं कसं? मग साहजिक कोणाला वाटतं नाही, पोथमध्ये आपण आपली पोथ आहे ना त्याच्यामध्ये बुद्धाच्या प्रतिमेचं सोन्याचं वापरते, आहे का नाही? कोणी दंडावर गुणायला, कोणी गळ्यावर, कोणी पाठीवर. ते म्हणते रत्न नाही. बुद्ध म्हणजे शील, आहे का नाही? धम्म म्हणजे शील, संघ म्हणजे शील. आणि शील हे रत्न, शील हे आभूषण, शील हे अलंकार आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये घालता येते. काल मी तुम्हाला सांगितलं शीलाचे प्रकार. एक इंद्रिय संवर शील आहे, म्हणजे आपल्या संपूर्ण इंद्रियावर संयम ठेवणे. डोळ्यावर, जिभेवर, नाकावर, कानावर, कायेवर, मनावर याला म्हणतात इंद्रिय संवरशील. आणि शिलाला म्हणतात बुद्ध, शिलाला म्हणतात धम्म, शिलाला म्हणतात संघ. म्हणून तुम्हाला सदैव व शोभून दिसायचं असेल तर हे बुद्ध, धम्म, संघ रत्न तुम्ही परिधान करा. बुद्ध, धम्म, संघ म्हणजेच काय? शील, समाधी, प्रज्ञा. शील, समाधी, प्रज्ञा हे तुम्ही त्याचं आचरण करा, त्याचं पालन करा, त्याचं मनन चिंतन करा. मग तुम्ही किती शोभून दिसता. बुद्ध काय म्हणतात? दिवसा आकाशात सूर्य शोभून दिसतो, रात्री आकाशात चंद्रमा शोभून दिसतो. जेव्हा राजाच्या डोक्यावर राज मुकुट असतो तेव्हा तो शोभून दिसतो. पण माझा श्रमण हे आम्ही भंतीजी फंडे फिंडेचं आमच्यावर काय अलंकार आहे का? आमच्या भिक्षुनी काही अलंकार आहे का? पण हे शील, समाधी, प्रज्ञेच्या आभूषणानं रात्रंदिवस शोभून दिसतात. तुम्ही उद्या पहाटे पाहणं कशा दिसतात ते. पहाटे उठून पाहा तुम्ही डोक्यात केस कोणीकड, हातपाय कोणीकड. जेव्हा सिद्धार्थ गौतम झोपत असत राजकुमार असताना, तेव्हा त्यांना झोपवण्यासाठी, झोपेतून उठवण्यासाठी नर्तिका, गायिका सजून धजून शून घालून नाचून त्याला झोपू घालत होते आणि झोपेतून उठत होते. आणि मग एका दिवशी सिद्धार्थ गौतमाने काय केलं? झोपायचं ढोंग केलं. झोपायचं ढोंग केल्यानंतर मग त्या नर्तिका, गायिकाला काय वाटलं? ज्या स्वामीसाठी आपण नाचतो गातो ते तर झोपलेच, मग कशाला आपण तकलीफ घ्यायची? त्याही झोपल्या. सिद्धार्थ गौतम झोपणे नव्हते, ढोंग केलं होतं. काही वेळानंतर सिद्धार्थ हे झोपल्या, कुणीकड तोंड, कुणीकड केस, कुणीकड हातपाय, कुणीकड काय. सिद्धार्थ गौतम उठून पाहतात, अरे हे म्हणतात कच्च मशान. कोणतं मशान? का त्या मेल्या नव्हत्या ना, म्हणून ते कच्च मशान म्हणते. हे कच्च मशान मला फसवते, ऐक ना. आणि म्हणून हे काही दागिने सदैव अत्यंत शोभून दिसण्यासाठी नाही. शिलाचा अलंकार, शिलाचा आभूषण, शिलाचं रत्न रात्रंदिवस माणसाला शोभून दिसतं, रात्रंदिवस शोभून दिसतं, रात्रंदिवस. त्याला पैसा लागत नाही. त्याला पैसा लागते का शिलाचं पालन करण्यासाठी? साधं तुम्ही एखाद्या पितळाचा अलंकार घ्या, त्याला पैसे लागतात.
कथलाचे घ्यायला पैसे टाकतात, पण सर्वश्रेष्ठ हे आभूषण शिलाचं, समाधीचं, प्रज्ञेचं विकत घेण्यासाठी पैसे लागत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला शोभून दिसायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल, सुखी बनायचं असेल, तर पहिल्यांदा तुमच्यामध्ये श्रद्धा हे धन, श्रद्धा हे बल, श्रद्धा हे इंद्रिय, श्रद्धा पुण्यधर्म तुमच्यामध्ये उत्पन्न करा. आणि ती श्रद्धा बुद्ध धम्म संघाप्रती तुम्ही निर्माण केली पाहिजे. ऐकणे, संघाची बुद्धाचे जे गुण आहेत त्या बुद्धाच्या गुणाचं सारखं स्मरण करायचं. आता बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. इथे पिसो भगवा असं म्हणतो. मग तर भगवान म्हणजे काय? ज्याच्या संपूर्ण कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नाश झाला त्याला भगवान म्हणतात. मग कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा नष्ट करण्याचा मार्ग कोणता? तर तो अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? शील समाधी प्रज्ञा. आहे का नाही? मग तुम्ही शील समाधी प्रज्ञेवर श्रद्धा ठेवा लागते. शील समाधी प्रज्ञेचं आचरण करायचं, शील समाधी प्रज्ञेचं ध्यान मनन चिंतन करायचं. यालाच म्हणतात बुद्धानु धम्मानु संघानु स्मृती, यालाच म्हणतात. आणि म्हणून तुम्हाला सुखी बनायचं असेल तर पहिलं तुमच्यामध्ये धन असलं पाहिजे, श्रद्धा. लक्षात तुमच्या श्रद्धा हे पहिलं धन आहे. दुसरं धन कोणतं? शील धन. शील म्हणजे सदाचार. हे शीलाचे 4 प्रकार बुद्धाने सांगितले. सर्वसामान्य गोष्टीसाठी पंचशील आहे, अष्टशील आहे, साम्रासाठी दशशील आहे. आणि याच्यापेक्षा बुद्धाने आणखी 4 शीलाचे प्रकार सांगितले. एक इंद्रिय संवरशील. आपले जे इंद्रिय आहेत, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, त्याच्यानंतर शरीर आहे आणि मन आहे, हे जे षडा आयतन आहे, या षडा आयतनावर संयम ठेवणे, या 6 इंद्रियावर ताबा ठेवणे. आणि ताबा कसा ठेवायचा हे सुद्धा भगवंतांनी त्याचा मार्ग सांगितलेला आहे. आणि तो मार्ग आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून ध्यान मनन चिंतन केलं की तुमच्या डोळ्यावर संयम राहते, नाकावर संयम राहते, जिभेवर संयम राहते, कानावर संयम राहते, शरीरावर आणि मनावर सुद्धा संयम राहते. जर तो मार्ग समजून घेऊन त्याचं मनन चिंतन केलं तर, म्हणजे अशा प्रकारचं इंद्रिय संवरशील एक शील आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं शीलाचा प्रकार कोणता आहे? त्याला प्रत्यय सनिश्चित शील म्हणतात. प्रत्यय म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी 4 प्रत्ययाची आवश्यकता आहे. एक प्रत्यय कोणतं? भोजन. भोजन, त्याच्यानंतर कपडे, त्याच्यानंतर निवास, त्याच्यानंतर औषध, पाणी, पथ्य, हे 4 प्रत्यय आहेत. आता हे भोजन जे करतो आपण ते शिलामध्ये मोडते, शिलाच्या प्रकारामध्ये, प्रत्यय सनिश्चित शीलमध्ये. आता भोजन आपण काय करतो, कशासाठी करतो? बुद्धाने सांगितलं जिगच्छा परमंग रोगा वदंती बुद्धा. बुद्ध म्हणता भूक हा सर्वात मोठा रोग आहे. भुकेसारखा रोगच नाही. बुद्धाने सांगितलं नक्की, बुद्धाने म्हटलं भुकेसारखा दुसरा कोणताही रोग नाही. मग या भुकेच्या भयानक रोगाला नष्ट करण्याचं औषध कोणतं आहे? भोजन, अन्न. आहे का नाही? जिगच्छा परमंग रोगा, भूक सर्वात मोठा रोग आहे. आणि या भुकेच्या रोगाला नष्ट करण्याचं औषध कोणतं आहे? भोजन. आता औषध एका रोगाला नष्ट करण्यासाठी औषध आहे, पण ते औषध घेण्याचं प्रमाण असते की नाही? डॉक्टरकडे गेलं, रोगाचं निदान त्यांनी केलं आणि त्या रोगाचं निदान झाल्यानंतर त्यांनी औषध दिलं. एकदाच म्हणते का तू 10 गोळ्या एकदाच घेतो म्हणतो का डॉक्टर? त्या रोग्याच्या रोगाला पाहून तो डॉक्टर औषध देतो, त्याच्या मात्रा देतो. सकाळी एक घ्या, दुपारा एक घ्या, संध्याकाळी घ्या. ऐक नाही, जसं प्रमाण सांगते. तर आपण एकदाच 5-6 गोळ्या घेतला तर रिॲक्शन होते आणि त्यानंच ते मरून जाते. आणि 2 गोळ्या घ्या म्हणल्यानं आपण अर्धीच घेतली तर रोग बरा होत नाही. तसं जेवणाचं आहे. भोजन हे औषध आहे. म्हणून बुद्ध म्हणतात भोजनाच्या मात्रा जाणून भोजन घेतलं पाहिजे. नाही घेतलं तर काय होते? चालताही येत नाही, बसता येत नाही, हाकताही येत नाही, झोपताही येत नाही. ऐक नाही, म्हणजे बुद्धाने सांगितलं तसं न वागल्यामुळे, त्या शिलाचं पालन न केल्यामुळे. ऐक नाही, म्हणून आपण जेवण घेताना पोटाचे 4 भाग करायचे. निम्म्यामध्ये अन्न, पावसात पाणी. पावसा कशासाठी ठेवायचा? मग हवा खेळायसाठी. येतपर्यंत खाल्लं तर मग कसं व्हावं? आहे की नाही?
मग जिकडे छद्र तिकडे हवा. आणि म्हणून प्रत्येक संस्कृतशील हे सुद्धा याचं पालन केलं पाहिजे. आपण जेवतो कशाला? भूक हा रोग आहे. भुकेच्या रोगाला नष्ट करण्यासाठी आपण भोजनाच्या मात्रा जाणून जेवलं पाहिजे. जिभेची चटक अशी आहे, संपूर्ण जगातलं खाल्लं ती संतुष्ट होत नाही. अशी जिभेची चटक. जगात असेल नसेल खाल्लं तर जिभेची चटक कधीच नाही. ते कामवासना आहे ना, कामाग्नी आहे ना ती. आणि कामाग्नी कधी शांत होते का? जगाचं इंधन पेटवलेल्या इस्त्यावर टाका आणि त्या अग्नीला म्हणा तू संपूर्ण जगात इंधन खाय आणि संतुष्ट होते का ती? तसंच आहे जिभेची चटक. म्हणून आपण जेवताना औषध म्हणून खाल्लं पाहिजे भुकेच्या रोगाला मिटवण्यासाठी. नुसतं प्रत्येक कोणताही कपडा, हे कपडा कसा आहे? कशासाठी आहे कपडा? या शरीराला हवा लागू नये, पाणी लागू नये, थंडी लागू नये, ऊन लागू नये, हे जीवजंतू डसू नये आणि इज्जत झाकावी याच्यासाठीच कपडा आहे. शोभून दिसण्यासाठी कपडा नाही. शोभून याचं काय दिसायचं? काय दिसायचं शोभून? ऋतुमानाप्रमाणे कोणत्या सुताचा, कोणत्या रंगाचा, किती साईजचा कपडा आपल्या शरीराच्या रक्षणासाठी पाहिजेत याचा विचार करून कपडे परिधान केले पाहिजे. आता आम्हाला चिवर दिलं भगवंतांनी, हे संपूर्ण याचा अभ्यास, याचा अनुभव घेऊन केलेला आहे. चिवर किती असावं, कशा प्रकारचं असावं, नेसावं कसं, जसं बुद्धाने सांगितलं तसंच आम्ही नेसलं ना तर आमचं हे एवढं दिसते आणि एवढं दिसते, हे एवढं दिसते, काय दिसतं, त्याला परिमंडल म्हणतात, आहे की नाही? तर अशा तऱ्हेनं कपडा सुद्धा एक शिलामध्ये मोडते, शिलामध्ये. आणि या कपड्याचा हेतू काय हे समजून न घेता डिझाईनचे, रंगोरंगटीचे, त्याच्या सुताचे असे कपडे घातले तर ते कपडे घालणाऱ्याला पेटवतात आणि पाहणाऱ्यालाही पेटवतात, नेसणाऱ्यालाही पेटवतात आणि जे पाहते त्यालाही पेटवतात, है की नाही? सारी पेटी. जर आपण हे कपडे कशासाठी आहेत, या कपडा परिधान करण्याचा उद्देश काही समजून कपडे परिधान केले नाही तर या कपड्याबद्दल माणसाला आसक्ती होते. डिझाईनचे कपडे, काय त्याचा संबंध आहे? काय संबंध काय त्याच्यात? का त्याच्यात हवा लागत नाही, का पाणी लागत नाही, जंतू डसत नाही, काय की नाही, आहे की नाही? उलट माणूस बेचैन होतो, अस्थिर होतो, बेचैन होतो. ही साडी घालाव का, ती साडी घाल. तुम्ही दुकानात गेलो पाहा किती बेचैन होतात. एक साडी तुम्हाला घ्यायचं आहे, असा इतका ढग पडते एवढा मोठा. मग शेवटी म्हणतात जा कोणताही घ्या ना म्हणतात, आहे की नाही? तर हे कपडे सुद्धा शिलामध्ये मोडतात. त्याच्यानंतर औषध, पाणी, पथ्य, निवास हे सुद्धा प्रत्येक संस्कृत शिलामध्ये मोडतात. तर अशा तऱ्हेने हे शिलाचे प्रकार आहेत, हे समजून घेऊन आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तिसरा शिलाचा प्रकार कोणता? आजीव पारिशुद्धीशील. आता हे आपल्याला अन्न पाहिजेत, कपडे पाहिजेत, घर पाहिजेत, तर हे सर्व बांधण्यासाठी, हे सर्व घेण्यासाठी आपल्याला उद्योग करावे लागतात, कामं करावं लागतात. काय कपडे घेण्यासाठी, अन्न घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी, औषध पाणी घेण्यासाठी आपल्याकडे धन पाहिजे की नाही? मग ते धन कसं कमावावं याला म्हणतात सम्यक आजीविका. प्राण्याची हिंसा करून, चोरी करून, व्यभिचार करून, शस्त्राचा व्यापार करून, जनावरांचा व्यापार करून, किंवा जे आपल्याला ज्ञान नाही ते मला ज्ञान आहे असं खोटं नाटक करून धन जमून जीवन जगू नये, त्याला म्हणतात मिथ्या आजीविका. तर अशा प्रकारचे हे अशा प्रकारचे ही शिलाचे प्रकार आहेत. प्रत्येक संस्कृत आजीव पारिशुद्धीशील. आणि शेवटी शिलाचा प्रकार आहे प्रात्यमोक्ष संवरशील, की ज्या शिलाचं पालन केल्यानंतर संपूर्ण माणसाची दुःखातून मुक्ती होते, की ज्या प्रात्यमोक्ष शिलाचं पालन प्रत्येक दिवशी भिक्षुणींना करावं लागते. तर अशा तऱ्हेनं दुसरं धन आहे, त्याला म्हणतात शीलधन. पहिलं श्रद्धाधन, दुसरं शीलधन. त्या शीलधनामध्ये काय पंचशील आहे. सामान्य गृहस्थांनी दैनंदिन जीवनात पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. पंचशील म्हणजे काय? प्राण्याची हिंसा करू नये. आता प्राण्याची हिंसा करू नये हे पंचशिलातलं पहिलं शिल आहे. मग प्राण्याची हिंसा का होते? आपोआप होत नाही प्राण्याची हिंसा. प्राण्याची पूर्ण हिंसा करण्यासाठी सुद्धा 5 अंग पूर्ण करावे लागतात. 5 अंग, तेव्हा प्राण्याची हिंसा होते. पहिला अंग कोणतं? आपल्यापेक्षा वेगळा प्राणी आपल्या पुढे पाहिजे.
समजा तुमच्या घरात कोंबडा आलं, ऐका ना, तुमच्यापेक्षा वेगळा प्राणी आला, त्याची हिंसा होते का? नाही झाली. तर त्या प्राण्याबद्दल तुमच्यामध्ये क्लेश उत्पन्न व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल राग किंवा द्वेष किंवा लोभ. आता तुमच्यामध्ये लोभही झाला, याला आता मी खाल्लं पाहिजे, झाली का कोंबड्याची हिंसा? तेव्हा पुन्हा तिसरं अंग असते तुमच्यामध्ये चेतना उत्पन्न झाली, याला मारूनच खायचं. आता चेतना उत्पन्न झाली, मारूनच खायचा, प्राण्याची हिंसा झाली का? त्यासाठी चौथा अंग पाहिजे प्रयोग. प्रयोग म्हणजे कृती. तुम्ही हातात झाडू घेतला, त्याला मारल्यामध्ये कधी कधी काय जाते, फडा इकडे जातात आणि कोंबड्या तिकडे उडून जाते, ते हिंसा झाली का? पाचवा अंग ज्याला निष्पत्ती म्हणतात, हे कोंबडा मेलाच असं जेव्हा आपला समजते तेव्हा पूर्ण प्राण्याची हिंसा होते. अशा प्रकारचे कायिक, वाचिक, मानसिक जे 10 अकुशल कर्म आहेत, ते 10 कुशल कर्म करण्यासाठी या 5 अंगाला पूर्ण करावे लागतात. तेव्हा ते त्या शीलाचा त्या ज्वाला भंग होतो. आणि म्हणून शील हे एक धन आहे. शील हे धन आहे. म्हणून आपलं जे शील आहे दैनंदिन जीवनाचं पालन करण्याचं पंचशील आहे. म्हणून आपण सकाळ संध्याकाळी तीर्थाचं पंचशील घेत जा, पंचशीलाला समजून घेत जा, समजून त्याचं आचरण करा. उपोषणाच्या दिवशी अष्टशील घ्या, अष्टशीलाचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागा. आणि जर तुम्हाला सुगतीला जायचं असेल तर काय करा? सुगतीला जायचं असेल, जिवंतपणी सुखी बनायचं असेल, मरताना सुखानं मरायचं असेल, मेल्यानंतर सुखानं जीवन जगायचं, सुखानं सुगतीला जायचं असेल तर बुद्ध काय म्हणतात? दान ददंतु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना धरता हुंतु गच्छन्तु देवता गता. नेहमी त्यासाठी